कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन योजनेच्या कामाच्या थकीत बिलामुळेच आत्महत्या केली. जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील आणि प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वर्गीय हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि यावेळी पाटील म्हणाले की वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन योजनेच्या कामाच्या थकीत बिलामुळेच आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तांदुळवाडी येथील हर्षल पाटील यांच्यासारखा एक युवक जो कष्ट करून वर आर्थिकदृष्ट्या स्वतःची शेतकरी कुटुंबातील या कुटुंबाची अवस्था दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सरकारवर विश्वास ठेवला, सरकारच्या कंत्राटदारांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्याकडून सब कामं घेऊन त्यांचं उपकंत्राटदार होऊन त्यांना कामं पूर्ण करून दिली. पण सरकारने मात्र त्याची बिलं दिली नाही. त्याचा परिणाम झाला की हर्षल हा आर्थिकदृष्ट्या संकटात आला. गेले दीड वर्ष तो प्रचंड धडपड करून सरकारकडून बिलं मिळावी यासाठी प्रयत्नशील होता. पण सरकारने त्याच्या वरच्या कंत्राटदारांना दाद दिली नाही आणि शेवटी नाईलाजाने हर्षलने आपली आत्महत्या केली. आत्महत्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहिला नसेल. हर्षल हा अतिशय तरुण, उत्साही, उत्करू तरुण होता आणि स्वतःच्या कर्तबगारीवर आपण कष्ट करून मोठे होऊ शकतो हा त्याला आत्मविश्वास होता. आज सरकारने महाराष्ट्रातील 89,000 कोटी रुपये 5 लाख कंत्राटदारांचे थांबवलेले आहेत. सरकारने खोटी आश्वासनं दिली. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कामांची उद्घाटनं केली. ज्या ठिकाणी 30% रक्कम असायला पाहिजे बजेटमध्ये त्या ठिकाणी 1% आणि 5% रक्कम दाखवून त्या ठिकाणी सरकारने कामं वाटली आणि आज सरकारकडे कामं पैसे देण्यासाठी नाही आहेत. सरकार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेलं आहे. सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला भूलथापा दिल्या. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजक, महाराष्ट्रातील तरुण कंत्राटदार, महाराष्ट्रातील तरुण शेतकरी या सर्व घटकांच्यावर व्हायला लागलेला आहे. आणि सरकारने वारेमाप आश्वासनं खिशात पैसे नसताना दिल्यामुळं महाराष्ट्राची फसवणूक त्यांच्याकडून झाली आहे. त्याचा पहिला बळी आज या ठिकाणी हर्षल पाटीलच्या रूपानं आमच्या भागातला गेला. मी वारंवार सांगत होतो कंत्राटदारांना, सरकारवर भरोसा ठेवून कामं घेऊ नका. घेतलीच तर सरकार जेवढं पेमेंट देणार आहे तेवढीच कामं करा. फार आगाऊ सरकारच्या कामावर विश्वास ठेवून काम करू नका. आज जसं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र आजही सरकारला थांबवता आलं नाही, तसं आता हे कंत्राटदारांच्या आत्महत्येचं सत्र सुरू होतंय का काय अशी आम्हा सगळ्यांना भीती आहे. सरकार या दृष्टीनं पूर्णपणाने इथं हर्षल पाटील याचा मृत्यू झाल्यावर इथले कुणी सरकारी अधिकारी त्याला भेटायला आले नाहीत. पोलीस पंचनामा करून गेले. या कुटुंबाला काय मदत लागणार आहे, काय करायला पाहिजे ह्याच्याकडे सरकारकडून पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. सरकारचे मंत्री म्हणतात तो आमचा कंत्राटदार नव्हता. अरे पण ज्यांचा होता त्याच्या खाली हा कंत्राटदार होता. ज्या कंत्राटदारांची बिलं तुम्ही वेळेवर दिली असती तर हर्षलला आत्महत्या करायची गरजच लागली नसती. पर्यायाने सरकारच या आत्महत्येला जबाबदार आहे, यात काही शंका नाही. आज महाराष्ट्रातील एक सुशिक्षित अशा तरुणाचा आज दुर्दैवाने आत्महत्येतून मृत्यू झाला. मी आणि जयंत पाटील साहेब या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांना सांत्वन भेटीसाठी आलो होतो. हे हर्षल पाटील म्हणून या तरुणाचं नाव आहे. शासकीय कामाच्या संदर्भातून त्यांनी घेतलेल्या कामातून सरकारकडून पैसे वेळेत न मिळाल्यामुळे या दुर्दैवाने या तरुणाने स्वतःला संपून घेतलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत होते. आता तरुण सुद्धा या सरकारच्या असलेल्या चुकीच्या असलेल्या निर्णयामुळे आत्महत्या करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.